सो हे गाइस, गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून. स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज होणार आहे इकडे डोंगरीला, इकडेच आपण ब्लॉग स्टार्ट करतो. इकडे पाणी आहे, ते आंबे लावलेले आहेत, त्यांना द्यायचं. आता जातो आंब्यात, त्यांना पाणी द्यायचं आहे, पण पाणी द्यायला काहीतरी तिथे आळायला पाहिजे, म्हणून थोडंसं खणून ठेवतो आंबाचे भोवतून, त्यात पाणी देऊ. चलो चले चलो चले. याच्यामध्ये आहेत आंबे, तुम्हाला दाखवलेले आधीच. तर आम्हाला माहिती नाही पासवर्ड गेटीचं. हां हां माहीत पडलं पासवर्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 20 पर्यंत घुसते अंदर दर दर. तर याचा हात झालाय, अटकून राहिला पूर्ण पाणी. हे बघा, कापड टाकलेलं त्यामुळे पाणी अडून राहिलेलं. सुसा होता मग हात घाल ना, काढ कापड जो यो, पाणी अटका राहणं इथे पण पूर्ण एक. तर चला आता स्टार्ट करतो खणायला. इकडे जांब एक, पूर्ण भोवतून खणायचं इथे. तिकडे मूल असतील. आणि याच्याने ना हा हे करायचं आहे, गोल बनवायचं आहे. हे बघा, हे बनवलेलं आहे, याच्यामध्ये पाणी द्यायला असेच बनवायचे आहेत. किती? 1 2 3 4 आणि 5 आंबे आहेत यांना. भाऊ, लहान भाऊ इकडे खड्डा बनवतो आणि मी हे करतो. थोडे मोठे झाले असे वाटते, तर बाद में मजा आएगा, खाना खाने में लगेंगे बहुत सारे आम. टी 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 टी. हे बघा, पाणी शिपायला ना तसं बनवायचं. मग याच्यामध्ये पाणी ठेवायला, म्हणजे शिपाय ते याच्यामध्ये राहील असं. तर हे बघा, आपण आधी आलेले तेव्हा कापड ठेवलेलं, तर पाणीच नाही जात, म्हणून बूच खोलावं लागेल आता. हां, आता बघा, आता थोडं थोडं लागेल याला. बस बंद कर, अजून तर दब. हे बघा, तर आता इकडे सर्व पाणी वगैरे यांना देऊन झालेलं आहे. आता काय तर इकडे बाहेर काम करूया. आदर आम्ही बोलतो भात पेरायला इकडे. हे बघा, साफसफाई चालू आहे याच्यामध्ये. हे बघा, गेल्या वर्षीचे ते आपण ज्वारी इकडे पेरलेले होते, ते हे काढून टाकावे लागतील. हे काढतो. हे बघा, असं काढायचं असतं हे तोडून. आणि इकडे बघा, जेरी
आणि याचं काय नाव माहिती नाही. बघा दोघं सेम दिसतात. चला. आणि तिकडे टप्पू आणि तिकडनं ब्लॅक आहे तो ओरिओ. टप्पू ओरिओ ओरिओ टप्पू. हे बघा लढाई होणार आहे यांची, पण हे काय नाही करत एवढे. हे किती सुंदर दिसतात दोन्ही पण. ही आई आहे आणि हा छोटा मुलगा त्याचा. चला आपण आता इथे थोडंवर बघा सूर्य पण खाली होणार आहे आता, संध्याकाळ होईलच. आपण इकडे आता मस्त पैकी आराम करूया थोडं. नेट पण आहे पकडत. तर हे बघा आम्हाला ना आमच्या घरी एक साप भेटला. आम्ही आता आई घरी येत होती आणि बघितलं तर हे बघा हा साप कोणता सांगा. एवढा लहान की काय सांगू तुम्हाला, एवढा लहान, खूपच लहान आहे बघा. मारच नका. हा बघा एवढा लहान साप. हा साप खूप विषारी आहे, याला पकडायला पण नाही जमणार. एवढा लहान आहे की काय सांगू तुम्हाला, पकडायला पण नाही जमणार याला मला. आणि बघा डोका आणि शेपूट सेम दिसत आहे बघा. आणि आता आम्ही बघितलं नसलं तर घरामध्ये गेला असता बघा. हे बघा एवढा लहान आहे की तुम्हाला काय सांगू, खूपच लहान आहे. हा कोणता साप आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. बघा जीभ पण एवढी लहान आहे की खूपच लहान. चला याला आता बाजूला सोडू आपण. आता याला ना बोटला मध्ये आत घेऊन आपण बाहेर कुठेतरी सोडू. हा बघा कसं करतो इथे. हे बघा आतमध्ये जातोय आपोआप. हे बघा बोटमध्ये आत फिरतोय इकडे, बघू शकता तुम्ही. एवढा लहान आहे की तुम्हाला दिसेल पण नाही आतमध्ये. इथून बघा याच्यामधून बघा आतमध्ये. हा बघा एवढा लहान साप. ही काडी पण खूप मोठी आहे. हे बघा खालून. तर आता इकडे आपण कुठेतरी इकडेच सोडूया. आणि बघा एकदम चायनीज सारखं दिसतं. इकडे सोडूया याला, निघत पण नाही याच्यामधून. एवढा कुठे गेला, अटकला याच्यामध्ये. हा बघा निघाला. हा बघा दिसत पण नाही तुम्हाला, दिसत पण नसेल. कुठे गेला हा बघा. हा एवढा जोरात पळतो की हा बघा तो गेला. इकडे कुठे गेला दिसलं पण नाही. एवढा लहान साप काय सांगू तुम्हाला, धरायला पण नाही जमत एवढा लहान. नाही तर आज आमच्या घरात ती कोणाची तरी पाली आली असती. आईनं बघितलं नसतं तर. तिथे दरवाजा जवळच होता. आई बोलते की हे बघा हे काहीतरी आहे. तेव्हा अचानक बघितलं, नाहीतर
गेलो असतो. आम्ही इकडे आलो नसतो ना तर घरामध्ये गेलो असतो आणि आम्ही डायरेक्ट येऊन घरामध्ये शिरलो असतो. आईनी बघितलं. हा मी बघितलं. तर चला आता घरी जाऊ. सापाला सोडलं मस्तपैकी आणि अभि घर निकलते हैं. धावत ना धावत येतो गाडी सोबत. हे बघा टपू खूप लांब आहे मगारी जागो. नाही एवढा मागे आहे. आम्ही एवढे जोरात गाडी घेऊन आलो. येईल थोडा वेळ स्लो करते. तो फाइनली हम घर पहुंच ही गई लेकिन चला आता काहीतरी बनवूया इकडे. काहीतरी म्हणजे तांबोटे लावलेले आहेत त्यांना पडाली बनवायची. चला इकडे आपल्या घरी एक चिकू आहे. याच्यावरती चिकू पाडूया आपण. सुशांत भाई चढ रहा है. पिकलेला भेटेल तर खूपच छान खायला मजा येईल. एक तरी पडायला पाहिजे रे. अजून वरते चढ. वरते चढ नाचवली कर. हा आता एक चिकू ना पिकलेले एवढे लागलेले आहेत बघा वरती. एवढे चिकू आहेत पण एक पण नाही भेटला मला. आणि तुम्हाला दाखवते एक आंबे. हे बघा एवढे आंबे लागलेले आहेत. एक फांदीला किती आंबे बघा. आता सुरुवात होईल आंबे लागायला. लहानसा आंबा आहे. याला पण खूप लागले. मोवर तिकडे दिसतो याला ना. इकडे याला पण थोडंफार आहे. इकडे बघा इकडे आता व्हाईटवाले जांबू पण खूप लागणार आहेत. हे बघा फुलं पूर्ण फांदीला इकडे आणि इकडे लागलेले आहेत. 2-3 आहेत. हे बघा खूप लागतात. तुम्ही पण या कधी खायला वाटेल तर. काल मी लाकूड फोडले आज माझा भाऊन फोडतो.